हॅलो, जय भीम. गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर पहा, आता मी बनवत आहे सोयाबीनच्या वड्या. तर तुम्ही सोयाबीन बघितली आहे काय? सोयाबीन जे सोयाबीनचं तेल निघते ना, ते सोयाबीन हे बघा. तर मी ह्या सोयाबीनच्या वड्या बनवत आहे. तर वड्या खूप छान लागते म्हणते. मी तर अजून खाऊन नाही पाहिल्या, फक्त त्याची उसळ खात असते. उसळ मला फार आवडते. तर आता मी सोयाबीनच्या वड्या करून पाहते कशा होते आणि मग तुम्हाला मी सांगते. तर हे बघा, एवढी काढून बघितली. म्हणजे जशी मुगाची डाळ मुरू टाकली होती तशीच मुगाची हे म्हणजे सोयाबीन मुरू टाकली होती. आणि आता धुवून काढली. आई अजून धुवून राहिली आहे. तर पाहू, आता आईला विचारतो. चला, तू वड्या कधी खाल्ल्या आहे का याच्या? अच्छा, बनवून पाहतो. म्हणजे तू अजून खाऊन नाही पाहिल्या? बनवल्या सुद्धा नाही. अच्छा, इकडे बघा, हा बाबू झोपलाय. तर असं आहे, हे बघा. आता 1 किलो टाकले हे. पहा, आईने सुद्धा आजपर्यंत बनवल्या नाही. कारण आम्ही लहान लहान होतो ना, म्हणजे आम्ही एवढे बहिणी भाऊ लहान लहान होतो ना, तेव्हा म्हणजे तेव्हा सोयाबीन राहत होती, पण कधीच अशी वड्या बनवल्या नाही आणि वड्या खाल्ल्या सुद्धा नाही. आता पहिल्यांदा मी वड्या बनवत आहे. ती आई म्हणे वड्या बनवून पाहू म्हणे. कोणतं सांगत होतं म्हणे की वड्या खूप छान लागते, त्याच्यासाठी आज वड्या बनवून बघते. मला माहिती आहे वड्या खूप छानच लागणार आहे, कारण याची उसळ खूप छान लागते. तर वड्या सुद्धा छान लागते, कारण याची आमटी मी बनवून खाल्ली आहे. तर चला, आता वड्या फटाफट मिक्सरमधून आता मी काढते डाळ पिसून आणि मग नंतर फटाफट वड्या टाकते. तर पहा मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे पहा, सोयाबीन बघा, 1 किलोच्या वड्या हे बघा माझी आई टाकून राहिलेली आहे. पहा किती छान दिसत आहे ना. कोणी म्हणणार नाही की ही सोयाबीन आहे म्हणून. मुगाच्या डाळीसारख्याच दिसून राहिल्या, पण एवढं आहे का मुगाची डाळ थोडीशी हिरवी दिसते आणि हे म्हणजे मुगाच्या डाळीच्या हिरव्या वड्या दिसते आणि याच्या थोड्याशा पांढऱ्या दिसते. तर पहा, आता संध्याकाळी आता पाहू आपण कशी भाजी लागते. तर आणि इकडे बघा, हे आहे मक्का. तर आता हे मक्का साफ करते आणि दळून आणते. तर संध्याकाळी मी याच्या भाकरी बनवणार आहे. तर चला, कसा आहे तुम्ही करून बघितले का? तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. आणि सोयाबीन बघितली का ते पण सांगा. जेव्हा मी लहान होती ना, तेव्हा आईनं म्हणजे वड्या नाही टाकत होती, पण अशी मुरू टाकून उसळ बनवत होती. तर उसळ खाल्लेली आहे आणि आतासुद्धा उसळ खाल्लेली आहे. पण वड्या खाल्लेल्या नाही आहेत. आता बघूया, आता वड्या कशा छान लागते की कशा लागते पाहू. आता मी संध्याकाळी वड्या बनवणार आहे. आणि चला, आता फटाफट मी मक्का साफ करते आणि दळून आणते आणि मग राहिली आंघोळ. तर पहा, झाल्या वड्या वाढून. पहा किती मस्त झाल्या, पांढऱ्या पांढऱ्या बघा. आता वाजले 5. 5 वाजेपर्यंत वड्या कडक झाल्या आहे ना बाई. आता आपण बनवून पाहू कशा लागते. तर मस्त वाढल्या, पण आणि तुटत नाही काय? हा, अरे वा. हा, नाही तुटत गिटत नाही, चांगलं झाल्या, मस्त झाल्या वड्या. आता मी हे कपडे शिवाले आले आहे. तर ते कपडे मी आता शिलाई मारून देते. हे बघा, ड्रेस आले आहे, तर फिटिंगसाठी आलेले आहे. तर आता हे 3-4 ड्रेस आहे, तर फिटिंग करून घेते, कारण मग मला अजून वेळ मिळणार नाही. तर आता फिटिंग करून घेते फटाफट. तर आता बघा, मी आता कार्टून व्हिडिओ बनवून झाला माझा. आता एडिट पब्लिक करायचं आहे. हे सगळं एडिट व्हायचं आहे माझं. तर आता ते होईपर्यंत मी कपडे म्हणजे फिटिंग करून घेते मी. ते आता मी दाखवत नाही, कारण याच्यावर व्हिडिओ माझा अपलोड होणार आहे. तर त्यामुळे मी काही हे शिलाई मारताना मी काही दाखवत नाही. तर चला,
असे आता येतात रोज, म्हणजे रोज नाही, आजच आले हे, म्हणजे असा जो तर आज आले ड्रेस, पहिल्यांदा आले, पहिल्यांदा नाही आले असे, पण मी ना जेव्हा सिलाई मारते ना, माझा व्हिडिओ एडिट होत राहते ना, तर तेव्हाच मी सिलाई मारते, कारण मग याच्यावर एकाच मोबाईलवर कपड्याचा व्हिडिओ बनवणं आणि कार्टून व्हिडिओचा बी एडिट होणं हे एकखट्टे नाही होऊ शकत. दुसऱ्या मोबाईलमध्ये ना कार्टून व्हिडिओ होतच नाहीत, आणि त्याच्यावर मी अर्धा व्हिडिओ त्याच्यावर मी करत असते त्या दुसऱ्या मोबाईलवर, पण त्याच्यावर आज मी काही केला नाही. ह्याच मोबाईलवर आज मी व्हिडिओ शूट केला. तसे तर मी हमेशा ह्याच मोबाईलवर शूट करते आणि ह्याच मोबाईलवर कार्टून व्हिडिओ बी बनवते. त्याच्यामध्ये बॅलन्स नाही आहे त्यामुळे. तर आता चला, आणि बघा आता खरंच मग उन्हाळ्याचे ना मी सुकवून गेली. माझं खरंच सांगतो ना, माझं वजन खरंच कमी झालं. माझं ना 37-38 किलोवर गेलं होतं, पण खरोखर माझं वजन आता कमी होऊन गेलं. आता एवढं तरी बरं आहे, जेव्हा मी म्हणजे 2012, 13, 14पर्यंत ना माझं वजन म्हणजे 14 ना 21, 22 म्हणजे 24 सालापर्यंत माझं वजन 32 किलो होतं फक्त. तर आता ह्या 2-3 वर्षापासून माझं वजन वाढलं, 37 तरी आहे, नाही तर माझं वजन कमीच होतं. तर आता म्हणजे फ्री आहे आणि नो टेन्शन आहे. थोडंफार येतेच टेन्शन, पण आता कसं आहे, म्हणजे फक्त मुलांचंच आहे, ते जाऊ द्या खूप सारं बोलते मला ना खरंच मी ना कुठं बोलायला लागते, बरोबर ना. तर कसं आहे, जे माझ्या मनात आहे ना ते मी भडभड बोलून देते. जसं माझ्या दिमागात आलं तसं मी भडभड बोलून देते. बघा, तुम्हाला वाटतही असेल की ही बाई कशी आहे. बिनधास्त तुम्ही विचारू शकता, बोलू शकता. तुम्हाला काय बोलायचं आहे, मी कशी वाटते, काय वाटते ते तुम्ही मला सांगू शकता. चला, तर आता मी पटापट कपडे फिटिंग करते. आता पहा माझी आई मला काय म्हणते. आता आई म्हणत आहे की आता तू बरी दिसतं, गोरी दिसतं, थोडीशी म्हणजे गालं म्हणजे वरत दिसते, नाही तर गालं असे दिसत होते म्हणते, है नाही. पहिल्याच्या पेक्षा आता चांगली चिकनी चोटली दिसत. आता पहिले लोडकी दिसत होती, आता वजन वाढलं आता. अच्छा. तर आता म्हणजे कसं माझं तिथे म्हणजे खावा प्याले कमी होतं ना, म्हणून आता कसं बिंदास जे मनात आलं ते बनवून खाते, त्याच्यामुळे थोडंसं. आणि हे लेकरं बी, तर यांना सुद्धा मी कमी करत नाही. भले मी म्हणजे जसं माझ्यानं बनते तरी मी लेकरांना, आणि मी उपाशी कधी राहिलेली नाही आहे, तर करून राहिले मी. आणि खरोखर फरक पडला आहे अगोदर आणि आता म्हणजे भाजी भाकर खा, पण सुखाची भेटली तर त्यानंच चांगलं राहायचं. टेन्शन नसलं, दुःख नसलं ना, कोणत्या गोष्टीचं दुःख नसलं ना, तर भाजी भाकरच गोड लागते आणि भाजी भाकरीनंच चांगलं शरीर होते. तिथे म्हणजे कसं मला कधी सुखच नाही मिळालं, आणि नुसतं माझ्या मागे जीवामागे दगदग. आता तर आहेच, पण तेव्हा माझीच कमाई मला म्हणजे हे नको खाऊ, ते नको खाऊ, बस असंच होतं. त्यामुळे ना मला ना म्हणजे खाण्यापिण्याला पण कमी होतं, त्यामुळे माझी हालत तशी खूप डाऊन झाली होती. तर बघितले असणार मी त्या दुसरे जे सिंगल मदर पपिता म्हणून चॅनल आहे ना, त्याच्यावर सगळ्यात अगोदरचा व्हिडिओ पाहिजे तुम्ही. त्याच्यामध्ये खूपच बारीकशी आहे, खूपच अशी म्हणजे खूपच असे वाढली दिसून येते. तेव्हा माझं वजन 32 किलो होतं. पहा, असं असते. आता सुखाचा हाड आहे, पण एवढा आहे का आता लेकराची जिम्मेदारी पुरी माझ्यावर आहे, पण करते, दगदग होते, पण एवढा आहे का खाणं पिणं व्यवस्थित होते, टायमावर होते. तुमचा विचार काय आहे? मी आता बरी आहे ना, एकटी आहे, माझे मुलं आहे, सुखी जीवन आहे. एवढंच का मला एकाच गोष्टीचं दुःख होते का, जसं म्हणजे कधी मला दुःख झालं तर खांद्यावर डोकं ठेवून कोणाच्या रडू नाही, असं आहे. थोडासा पश्चाताप होते, विचार येते की असं व्हायला नको होतं. चांगला जीवनसाथी मिळाला असता तर मी पण चांगली राहिली असती, सुखी राहिली असती, चार चौघात जायला मिळालं असतं, म्हणजे कुठं जायचं म्हटलं तर दोघं गेलो असतो लेकरोसोबत. तर खूप म्हणजे तो एक आनंद वेगळाच असतो आपल्या जीवनसाथीसोबत. आणि असा जीवनसाथी असला ना, अशा जीवनसाथी
असून नसून काही फायद्याचं म्हणजे काही फरकच पडत नाही. आता आता 2 मुलं आहेत तर ते आहे ना साथीदार आता. आता हो, ते तर बरोबर आहे. आता देवांशी मोठा होईल, माई मोठी होईल, तर त्याचाच सपोर्ट मला आहे. आणि त्यांच्या जे बी माझ्यानं होते ते मी पूर्ण करते. त्यांच्या म्हणजे जसं माझं जीवन झालं तसं मी त्यांचं जीवन करणार नाही. त्यांच्या सुखासाठी मी काहीही करन, सगळी करन, पण मी कमी पडू देणार नाही देवांशू माईला. बरोबर नाही? हॅलो, नमस्कार. बघा, आता मी खरी खरी तुम्हाला सांगतो, माझी जिंदगी खराब आईनंच केली. कारण आणि काय ना केली. चांगला पोरगा पाहून दिला असता, मला चांगल्या घरी दिलं असतं, तर कायले आता अशी माझी अशी अवस्था झाली असती. मी किती किती परेशान होऊन राहिली, 2-2 लेकरं सांभाळून राहिली, किरायाच्या घरामध्ये राहून राहिली. आणि तुम्ही सांगा, मी एवढं सारं करून राहिली आणि मग जिम्मेदार कोण आहे? आणि लग्न जुळलं ना तेव्हा सांगितलं होतं का तिथं पोरगी देऊ नका, तरी आई बाबानं ऐकलं नाही, माझी जिंदगी खराब केली. जिम्मेदार आई बाबाच आहे, बरोबर ना? म्हणून असा निघन बा म्हणून तो कोणी पोटात घुसून पाहते त्याच्या कसा निघते तर पण चांगला देऊन टाकलं. पण आता मला भोगा लागून राहिलं ना. कोणाचं काय गेलं? तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहे, पण माया तर वाटोळं झालं ना. आता आहे ना, आता 2 लेकरं आहे, आता चांगली जिंदगी करावं. आता आता दुसराही केला तर थोडी बेवडाच निघाल तर काय करशील आता करून द्यायला. असं आहे. मी ना